टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अमेरिकेमध्ये येऊ घातलेल्या मंदीला तोंड देण्याचा केविलवाणा प्रयत्न अमेरिका सरकार करायला लागलेला आहे आणि म्हणून जागतिक महासत्ता असल्याचा गैरफायदा घेऊन छोट्या छोट्या देशांना किंवा गरीब राष्ट्रांना भीती घालण्याचा प्रयत्न आज त्यांचे राष्ट्राध्यक्ष करतायत। 2 एप्रिलपर्यंत अमेरिकेतील उत्पादनांच्यावर असणारे जे काय आयात शुल्क आहे ते शून्य करा, अन्यथा आम्ही तुमच्या सगळ्या मालावर निर्बंध लादू, अशा प्रकारची धमकी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने दिलेला आहे। खरं तर भारतीय शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे, त्यामुळे भारत सरकारनं सुद्धा सडेतोड उत्तर देण्याची आवश्यकता आहे। जसा भारतातला शेतीमाल निर्यात होतो तसंच जर का अमेरिकन गहू असेल, अमेरिकन सोयाबीन असेल किंवा मका असेल आणि त्याचे उपपदार्थ असतील, त्यांच्या आयातीवरचा जर का शुल्क शून्य केलं तर आपल्या देशातला कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। आधीच हमी भावापेक्षा कमी किमतीवर आपला शेतीमाल विकण्याची वेळ आलेली आहे। एका बाजूला अमेरिकेसारखे देश प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 26 लाख रुपयाचं अनुदान देत आहेत। त्या तुलनेनं आपलं सरकार शेतकऱ्याला केवळ किसान सन्मान निधीच्या नावाखाली 6000 रुपये देतं। ही स्पर्धाच होऊ शकत नाही आणि त्यामुळं ठोस आणि ठाम भूमिका सरकारनं घेणं गरजेचं आहे आणि ती घेतली पाहिजे। यासाठी लवकरच देशभरातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांचं एक व्यापक अशी बैठक आम्ही घेऊन सरकारवर दबाव आणणार आहे। काल प्राथमिक अवस्थेमध्ये आम्ही एक दिल्लीमध्ये बैठक घेऊन हा विषय संपूर्ण राज्यामध्ये घेऊन जर अशा पद्धतीनं अमेरिकेसारखे राष्ट्र जर का भारतीय शेतकऱ्यांच्या हितसंबंधावर अतिक्रमण करणार असतील आणि सरकार बघायची भूमिका घेणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही, हा इशारा द्यायचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे। भारत ही जगातल्या काही देशातील एक मोठी बाजारपेठ आहे चीननंतर। अशा परिस्थितीमध्ये आणि त्यातही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगात गाजावाजा आहे असं भाजप सांगतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अद्यापपर्यंत क्लेरिफिकेशन का आलं नसावं? खरं तर हा गाजावाजा आमच्याच देशामध्ये आहे। बाहेर यांना किती किंमत आहे किंवा काय यांची प्रतिष्ठा आहे हे येत्या काळामध्ये अमेरिकेला जशास तसं उत्तर दिलं तर म्हणता येईल की जागतिक राजकारणामध्ये भारताचा किंवा भारतीय प्रधानमंत्र्यांचा कुठेतरी दबादबा आहे। अन्यथा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भीतीला धमकीला जर का भिवून यांनी जर का सगळे आयात कर शून्यावर आणले किंवा कमी केले तर निश्चितच आपण आपल्या गावातच शेर आहोत, भागातच शेर आहोत, बाहेर आपल्याला कोणी विचारत नाही असा याचा अर्थ काढावा लागेल। सर, एक नवीन माहिती समोर येते। पहिल्यांदा देखील अगोदर समोर आलं तर जिल्हा बँका ह्या ज्या शेतकऱ्यांच्या बँका असतात त्यांच्या साधारण 8 बँकांची 101 कोटी ज्या नोटा आहेत जुन्या तशाच पडलेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत त्याचा बोजा आता या जिल्हा बँकेला सहन करावा लागेल, तर यावरती तुमचं काय म्हणणं आहे? हे खरं तर एक घाणेरडं राजकारण आहे, कारण ज्यावेळी नोटबंदी झाली त्यावेळी आधी सरकारनं जाहीर केलं की अमुक एवढ्या तारखेपर्यंत, मला तारीख नेमकी आठवत नाही, पण त्या तारखेपर्यंत जुन्या नोटा जमा कराव्यात आणि नंतर त्यांनी फतवा काढला की फक्त राष्ट्रीयकृत बँकामध्येच जमा कराव्यात आणि ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोटा जमा केल्या त्या नोटा केवळ राजकीय आक्षानं, कारण ह्या जिल्हा मध्यवर्ती बँका त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये नव्हत्या, त्यांना त्रास देण्यासाठी म्हणून हे पैसे स्वीकारले नाहीत आरबीआयनं। आरबीआयवर दबाव आणला गेला। आता सरकारनं एक काम करावं, खरोखरच सरकारला हा काळा पैसा वाटत असेल तर सखोल चौकशी करावी, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। परंतु या जिल्हा मध्यवर्ती बँकातला पैसा म्हणजे छोट्या मोठ्या सहकारी संस्थांचा पैसा आहे, सर्वसामान्यांचा पैसा आहे। कारण आजही जिल्हा बँकेचे आर्थिक व्यवहार जितक्या सहजगत्या होतात तेवढ्या सहजगत्या त्या सरकारनं लाडावून ठेवलेल्या राष्ट्रीयकृत बँकामधून होत नाहीत। सामान्य माणसांना आजही सेवा संस्थेमार्फत जिल्हा बँक किंवा पतसंस्था, मग अर्बन नागरी पतसंस्था असतील याच्यामार्फत किंवा अर्बन बँका असतील याच्यामार्फत जिल्हा मध्यवर्ती ही त्याची लीड बँक असते, त्यातून व्यवहार होतात। तेव्हा सहकार हा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तळागाळात रुजलेला आहे आणि केवळ अशा पद्धतीचं
तुगलकी निर्णय घेऊन हे पैसे गेली 8-10 वर्षे गुंतून पडलेले आहेत. हा तोटा सगळा सामान्य माणसाचा आहे. अलीकडच्या काळात बीडमध्ये घटना सातत्याने समोर येतात. महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, पुरोगामाची भूमी आहे, सहकाराची भूमी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण जिलिटीनची कांडी घेऊन मशिदीमध्ये फोडण्याचा प्रयत्न झाला, त्याला तडीये गेले. हे तरुणांना काय झाले? याला खरं तर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना जबाबदार धरलं पाहिजे. ज्या पद्धतीनं प्रक्षोभक वक्तव्य केली जातात, डोकी भडकवणारी माती भडकवणारी वक्तव्य केली जातात, त्याचा 20-22 वर्षाच्या तरुणांच्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्या अशा घटना घडतात. खरं तर आता राजकीय नेत्यांनी किंवा तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी कसं बोलावं, काय बोलावं याच्या संदर्भात आचारसंहिता ठरवायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.